बिग बॉस हा बेसिकली लोकांना बनवण्याचा मोठा धंदा होता. त्यात विशाल अडकणी एवढी रांड आहे. नमस्कार मंडळी, मी अंकुश दळवी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो गप्पा विथ VIP च्या या भागामध्ये. मित्रांनो, होळी नुकतीच संपलेली आहे आणि अनेकांचे कलर अजून देखील निघालेले नसावेत. तुम्ही सांगाल की हा असं का म्हणतो? कारण आज ज्या VIP ला मी तुम्हाला भेटवणार आहे ती VIP नेहमी कलरफुल असते. एक चांगले ॲस्ट्रॉलॉजी आहेत आणि स्टायलिश आयकॉन म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा व्यक्तीला आज मी तुम्हाला भेटवणार आहे. चला भेटूया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या या कार्यक्रमामध्ये. पहिली गोष्ट, कसे आहात तुम्ही? मजेत आहे, आनंदात आहे, मस्तीत आहे. असं कलरफुल लहानपणापासूनच आहे की यामागचं रहस्य काय आहे? हां, म्हणजे काही गुण उपजत असतात. तसं लहानपणी आम्ही जरी गरीब होतो तरी देखील मला स्वतःला फॅशनची किंवा त्यातल्या त्यात काहीतरी करावं आपण वेगळं अशी आवड होती. आणि जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून निदान केसाचा कोंबडा असावा, केसात काहीतरी करता येईल. आणि आमच्या वेळेला एवढी सक्ती नव्हती की केस अगदी बारीकच केले पाहिजेत वगैरे असं. त्यामुळे आणि आम्ही म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, तिथे फारसं काही आम्हाला हे नव्हतं. त्यामुळे निदान केसाच्या स्टाईल करावं इथपासून सुरुवात झाली. पण त्याच्याला काही रंग नव्हते तेव्हा, ते रंग आता आले. पण काहीतरी त्याचं कधी कोंबडा पाड, कधी आडवा पाड. त्यावेळेला जो नट पॉप्युलर असेल, देवानंद असेल तर देवानंद. आमच्या वेळेला काही लोक होते ना, तसं ते करत होतो ना, आवडीने करत होतो. त्यामुळे तिथून सुरुवात झाली. आणि कपड्यांचं डिझायनर आहे आपला की आपण त्याला स्वतः हे करता? कपड्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की जसे मला पैसे मिळायला लागले तसं माझी प्रायोरिटी जी होती ती माझ्या व्यक्तिमत्वाला होती. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणसं जी असतात ते एक टिपिकल कपडे घालतात आणि त्यामुळे ते टिपिकल मध्यमवर्गीय तरी वाटतात किंवा एक साचेबंद गणपती जसे असावे कारखान्यात तसे सगळे दिसतात. त्यांच्यापेक्षा माझे कपडे वेगळे असले पाहिजेत. त्यामुळे मी स्वतः मुंबईतल्या मोठ्या बाजारपेठांमध्ये जाऊन स्वतः कपड्याची कापडं शोधायला लागलो आणि माझ्या टेलरला इन्स्ट्रक्शन देऊन ती शिवून घ्यायला लागलो. की या पद्धतीने कर, म्हणजे एकच कापडाचं नाही, त्याला मग कुठे बाहीच वेगळी असेल, कॉलरच वेगळी असेल, हे असाल असं तेव्हापासून करायला लागलो. 1980 म्हणजे आता 20 आणि 42 वर्षापूर्वी सुरू केलं मी ते. ज्यावेळेला मी 30 वर्षाचा होते. आणि नंतर मग असं झालं की मग माझ्या परदेशवाऱ्या जशा सुरू झाल्या तशा मग कापडच परदेशातूनच आणायला सुरुवात केली मी. माझी जवळजवळ सगळी कापडं ही अमेरिकेतून किंवा बँकॉक जिथे जाईन ज्या देशामध्ये तिथले कपडे, तिथले दागिने, इमिटेशन ज्वेलरी. आता हा पण अमेरिकेतला आहे, हा तुम्हाला इंडियात मिळणार नाही, राईट, या प्रकारचा. तर ते तिथून आणायला सुरुवात केली. आणि मग माझ्या टेलरला मी शिकवत गेलो की तू असं कर, तसं कर. आणि ड्रेस डिझायनर पण मीच आहे. मग त्या पद्धतीने ते लोक, आता माझ्याकडे जवळजवळ 3,500 नुसते ड्रेसेस आहेत. अरे बाप रे. त्यानंतर 500 जॅकेट आहेत, 200-300 टोपे आहेत. त्यानंतर काय जे काय असतं माणसाकडे ते सगळं असं मल्टिपल आहे. कधी असं झालं आहे की तुम्ही बाहेर निघालात असं ज्वेलरी घालून किंवा कॉस्ट्यूम घालून आणि तुम्ही कलरफुल नेहमी असतात, एखादा फॅन आला आणि सांगितलं की सर मी खूप असा मोठा फॅन आहे किंवा असं काय? नेहमीच सांगतात. सामान्य माणसाला असामान्य माणसं नेहमीच आवडतात. माझा प्रयत्न कायम हा असतो की आपण असामान्यच दिसलं पाहिजे, राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. त्यामुळे मी असामान्य जगतो आणि त्यासाठी कमवतो आणि खर्च करतो. आपली कार देखील त्याचप्रमाणे सजवलेली असते. हां, ती कार पण मी 1980 साली पैसे आल्यावर पहिल्यांदा ज्यावेळेला घेतली, 84 साली घेतली कार पहिली. मारुती मुंबईत आली त्यावेळेला. त्यावेळेला मी विचार केला की मारुती तर प्रत्येकाकडे, मग माझी मारुती वेगळी काय? तर मी म्हटलं की त्या मारुतीला आपण एक काम करूया की त्याच्यावर आपला स्टिकर लावूया मोठा. मग तो स्टिकर लावायला गेलो तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की असे स्टिकर पण पत्रकार वगैरे सगळेच लावतात. स्वतःचा फोटो कोणी लावत नाही. म्हटलं आपलाच फोटो लावू ना, आपलीच कार आहे, आपल्याला कोण विचार. बरोबर. मग मी माझेच फोटो चारी बाजूने लावले, एक पुढे लावला. आणि ती कार एकदम म्हणजे बाजूला मर्सिडीजवाला असला तरी तो माझ्याकडे असं हेवेने बघायचं की झाला 800 तीनपाट मारुती घेतोय, पण त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जात आहे, माझ्या मर्सिडीजला कोणी बघत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्रँडिंगच्या दिशेने मला जर जायचं असेल, माझी प्रत्येक गोष्ट ही ब्रँडच असली पाहिजे. म्हणजे माझी गाडी बघितली, माझी लाखात एक गाडी,
3 गाड्या आहेत, तिन्ही गाड्या फोटोच्या आहेत, हो तिन्ही गाड्यांवर आहेत. नंतर मग त्याच्यात ॲडिशन अशी केली की त्याच्यामध्ये मग मी म्हटलं की ठीक आहे फोटो झाले. त्याच वेळेला काय झालं की मुंबईमध्ये काही कार्स अशा आल्या की ज्या ॲड कॅरी करायला लागल्या. मग त्या कॅरी केलेल्या ॲड ज्या होत्या त्या त्याच्यावर दिसायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की आता गाडीवरचा फोटो एवढंच आपलं वैशिष्ट्य राहिलं. मग ते तर हेही करतात, मग काय करूया. म्हणून गाडीच्या मागे जी मोकळी जागा असते त्याच्यावर मी स्लोगन लिहायला सुरुवात केलं पॉलिटिकल. त्या ह्याला चर्चगेटला एक नानक रूपानी म्हणून होता, त्याचे स्लोगन्स फेमस असायच्या. तशा मी काहीतरी एक चक्रम टाईप स्लोगन, म्हणजे मी माझी अशी स्लोगनच केली की मी चक्रम आहे, माझ्या मागे येऊ नका, माझ्या पुढे जाऊ नका. किंवा पॉलिटिकल कॉमेंट्स अशा छोटे छोटे स्लोगन्स करायचे आणि त्या मागे टाकायच्या. मागून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सगळे ते स्लोगन बघून चक्रावून जायचे. त्यामुळे त्यावेळी गाडीचा असा पण उपयोग करता येतो. वा, म्हणजे दुसऱ्यांना एक वेगळी आयडिया. हां, ती कोणाची कॉपी करायची हिंमत झाली नाही पुढे, कोणी काही तसं स्लोगन वगैरे टाकले नाही कधी. पण मी स्लोगन नाही, माझ्या गाडीचं परत आणखीन एक वैशिष्ट्य झालं फोटोच्या व्यतिरिक्त. मग नंतर मी म्हटलं की त्याचं इंटेरियर पण आपण वेगळ्या प्रकारे करूया. मग प्रत्येकाचं इंटेरियर थोडंसं वेगळं करणं वगैरे. आणि त्याच वेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण आता गाडी रंगवतो तसं स्वतःला पण एक हे केलं पाहिजे. मी असं समजतो की आपण म्हणजे एक चालतं बोलतं होल्डिंग असलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. कुठेही गेलो तर आपली जाहिरातच झाली पाहिजे. आपल्याला बघितल्यावर त्या माणसाने आपल्याला आयुष्यात विसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट की त्याच्या मनात जर ओळखत नसेल तर कुतूहल आलं पाहिजे की हा कोण आहे. आणि बाजूच्याला त्याने विचारलं पाहिजे की हा कोण आहे रे, आणि त्याला सांगता आलं पाहिजे की हा कोण आहे, जर तो मराठी माणूस असेल. त्यामुळे 1980, 81, 82 पासून मी माझ्या गगनभेदी गप्पा नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. तो कार्यक्रमच एवढ्याकरता सुरू केला की जाहिरात करता यावी. शालेय शिक्षण जे आहे आपलं ठाण्यामध्ये झालं. ठाण्यामध्ये. आणि कॉलेजचे शिक्षण आधी महापालिका शाळेत होतो, नंतर तिथे न्यू इंग्लिश स्कूल म्हणून आहे तिथे होतो. आणि रुईया कॉलेजमध्ये शिक्षण झालं. बालपणामध्ये कधी विचार केला होता की एवढं सगळं फेमस किंवा एवढा सगळा चेहरा लोकांना, मला लोक एवढे प्रेम करतील असं कधी वाटलं होतं? हां, मला मी वयाच्या 11व्या वर्षी पहिल्यांदा कथा लिहिली. लहान मुलांची. आणि वडिलांना सांगितलं की ही कथा लहान मुलांचं कुठलं मासिक असतं त्याला पाठवायची आहे. पाठवून दे, चांगली लिहिलीस. मी फुलबाग नावाचं एक मासिक होतं त्याला पाठवले. तर त्यांनी मला पत्र पाठवलं की तू खूप सुंदर लिहिलीस कथा, किती वर्षाचा आहेस तू? मी म्हटलं मी 11 वर्षाचा आहे. म्हणजे 11 वर्षी तू एवढं लिहितोयस, मोठा लेखक होशील. तर मग मी लायब्ररीत जाऊन बघितलं की किती मासिक आहेत लहान मुलांची. शालापत्रक, मुलांचे मासिक, बालसाधना, किशोर वगैरे अशी 5-6 होती. मी बाबांना म्हटलं की बाबा, म्हटलं तुम्ही टपाल खर्च, त्यावेळेला बुक पोस्टने जायचं, ते टपाल असायच्या, टपाल खर्च फक्त तुम्ही करा, मी लिहितो वहीवरच आणि पाठवतो. तर माझं 12व्या वर्षी अशी मोनोपोली झाली की मराठीमध्ये 6 मुलांची मासिक होती आणि दर महिन्याला 6 मासिकात माझा लेखा कथा असायची. तेव्हाच मला कळलं की आपण असामान्य आहोत. बरोबरची जी मुलं आहेत, शिक्षक पण त्यांचा विचार करायचो, त्यांना मला असं वाटायचं की हे शिक्षक आपल्या लायकीचे नाही आहेत. याचं कारण मी रोज संध्याकाळी शाळा सुटली की तिथे लायब्ररी होती. इथे आता आमच्या इथे खालीच येते. अच्छा. तर त्या लायब्ररीत जाऊन मी रोज एक पुस्तक पूर्ण वाचायचो 8 वाजेपर्यंत, बराबर सगळं आदर्शासारखं. वर्षाला 300-400 पुस्तकं वाचायचो मी. त्यामुळे माझं वाचन प्रचंड होतं. हां सर, 2018मध्ये तुम्ही बिग बॉसमध्ये गेलात. बिग बॉसमधून तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला. त्या तिथून आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल? कसं आहे माहिती आहे की बिग बॉस हा बेसिकली, म्हणजे बिग बॉसबद्दल मी हे बोललो आहे, आत्ताच बोलतोय. बिग बॉस हा एक मेलो ड्रामा होता. ते नाटक होतं एक. त्याच्यामध्ये काहीच खरं नसायचं. त्यातली भांडणंही खोटी असायची, त्यातल्या प्रेम करणंही खोटं असायचं. आणि तो एक लोकांना काय म्हणतात त्याला होण्याचा मोठा धंदा होता. आणि त्यात सगळे सामील होते. प्रत्येकाला माहिती असायचं की आता आपण इथे भांडलो नाही तर आपल्याला बाहेर काढते. पण लोक काय आहेत, लोकांमध्ये ज्या विकृती आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे षड्रिपू आपण ज्याला म्हणतो, ते प्रत्येकात ठासून भरलेले असतात. आणि प्रत्येक माणसाच्या मनामधले त्या ज्या षड्रिपूच्या भावना ज्या असतात त्या जो कोणी उत्तेजित करेल त्याला ते दाद देतात. म्हणजे भांडण करा तुम्ही तर तुम्हाला तिथे नाही तर काढून टाकतील, काढून टाकतात. त्याने सांगितलं आम्हाला कन्फेशन रूममध्ये बोलवल्यावर ते असं सांगायचे की तुम्ही पुरेसं भांडत नाही आहात. मला ते सांगायचे, अरे त्या आऊला तुम्ही शिव्या घालायच्या जास्त. म्हणजे 73 वर्षाची बाई आहे, तिला कुठे म्हटलं असं करणार. माझी एक इमेज आहे म्हटलं, त्या इमेजच्या अनुरोधाने मी किती वाह्यात वागायचं याला सीमा आहेत. मी नाही एवढं करू शकणार. आणि इतरांच्या बाबतीत असं होतं की इतरांना मी एवढा सिनियर होतो
आणि दुसरी गोष्ट, पहिल्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलं होतं की एक लक्षात ठेवा की मी असा पत्रकार आहे की ज्याच्या हातामध्ये जवळजवळ सगळे चॅनल आणि सगळे पेपर आहेत. तुम्ही जर माझ्या वाट्याला गेलात आणि तुम्हाला तर मला रिअली त्रास दिला, खोटा द्या तुम्ही, 100% बाहेर पडा तर कधी तुम्ही, मग तुमचं बघ तुम्ही काय. त्यामुळे सगळेजण असे सांभाळून होते. कारण हा बाहेर पडला बरं, मी माथेफिरू म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे हा बाहेर पडल्यावर वाट लावून टाकेल आपली. एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडला आणि ते भाऊक होणं वगैरे हा सुद्धा त्या नाटकाचाच भाग होता. अच्छा, भाऊक होण्याचं काय कारण आहे? माझी बायको अमेरिकेत असते, मुलगी अमेरिकेत असते, नातवंड अमेरिकेत असतं, मी इथे एकटा आहे. 13 खोल्यांमध्ये मी एकटाच राहतो, 12 वर्ष झाली. अच्छा, त्यामुळे असं भाऊक होणं वगैरे काही भानगडच नव्हती. पण मला त्याने असं सांगितलं की तुम्ही कुटुंबाबद्दल फार व्याकुळ झालेले आहात, तुम्ही कुटुंबाबद्दल असं तुमची एक इमेज झाली पाहिजे, तुम्ही सिनियर आहात. मी अमिताभ बच्चन आहे, काही ऍक्टिंग आता तुमच्याशिवाय असं करू शकतो आणि काय सांगू धमाल झाली असं पण करू शकतो. मी फुल ऍक्टर आहे. त्यामुळे त्याने ज्या वेळेला मला सांगितलं की तुम्ही जरा रडून कासा विसून बायकोवर अन्याय केला, अमुक तेमुक केलं वगैरे वगैरे, अशा तऱ्हेचं एक नाटक करा. म्हणजे नो प्रॉब्लेम. माझी बायको तिकडे खतखता हसत होती. नंतर मग बाहेर पडल्यावर तिने अमेरिकेहून फोन केला, कधीतरी खरंच असं करा हो, खरंच असं वाटू द्या तुम्हाला. मी असा काय म्हणतात त्याला, मी भावनाशील असतो तरी भावना विवश नाही आहे. पण तिथे तरी मला सांगितलं की तुम्ही असं घायाळ पद्धतीचा नवरा आहे, तुम्ही एक पात्र रंगवा करून तुम्ही फार ड्राय होत चाललाय. मला काय वेळ लागत नाही, मी क्षणात रडू शकतो, क्षणात हसू शकतो. इव्हन त्याच्यामध्ये आता एक सीन असा होता की ज्याच्यामध्ये त्या आऊ मला एक मुलगी पाठीवर बसवतात आणि त्या चिखलामधून ते ड्रेस घालून चालायला लावतात. तर ते ज्या क्षणी त्यांनी सांगितलं त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये कॅमेरा पोटेन्शियल खूप आहे आणि हा सीन जो आहे हा आपण खूप जर ट्रॅजिक केला तर हा प्रचंड गाजेल. बरोबर. आणि प्रत्येक खेळताना मी विचार करायचो की याचा कॅमेरामध्ये कसा दिसेल. म्हणजे इतरांपेक्षा, इतर खरं म्हणजे कलाकार होते, मी कलाकार नव्हतो, पण मी कॅमेरा कॉन्शियस इतका होतो की मी दिवसाचा अनेक वेळा मी कॅमेरा, म्हणजे ते थट्टा होण्या इतका मी कॅमेरासमोर जायचो. याचं कारण असं होतं की मला माहिती होतं की ह्या लोकांना जेव्हा उद्योग नसतो तेव्हा कॅमेराला काही उद्योग नसतो. बरोबर. तेव्हा जर मी कॅमेरासमोर जाऊन उभा राहिलो आणि काही बोललो तर ते प्रक्षेपित होणारच आहे. म्हणून मी उठसूट कॅमेरासमोर जायचो. सकाळी नाचायला कोणी जायचे नाही, मी स्वतः जायचो, कारण मला माहिती आहे त्यावेळेला कोणी नाचायला येण्याच्यात जर मी गेलो तर माझा नाच दिसेल. मला पूर्णपणे सेन्स होता की प्रत्येक फ्रेममध्ये कसं घुसायचं. तर त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला ते मला असं चालायला सांगितलं ना, त्यावेळेला मी प्लॅनिंग केलं की ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त असे असे पीडित, असे मरायला टेकलेला माणूस सारखं, म्हणजे ते सगळं माझं असं असं करून ते वगैरे करत करत रडणं, भेकणं किंवा ते असं हे होणं वगैरे, हे सगळं नाटक होतं. किंवा ती जी मुलगी त्यांनी काय केलं की आऊ घाबरत होती मला, तशी ती जरी बोलायची तरी ती इतकी वाटायला नाही. तर तिने जी मुलगी ती पाठीवर बसली, मला वाटतं तिला सांगितलं की तू यांच्या पाठी, हा ती ही म्हणाली की ह्याला पाठीवर बसव ना, हे काय मजेमध्येच चालत राहतील. तर ती मुलगी बसायला आली. त्या मुलीला म्हटलं जर तुझं ढोंगण माझ्या पाठीला टेकलं ना फटके मारेन म्हटलं, नंतर लक्षात ठेव, टेकवायचं नाही, असं 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 चालायचं. आणि ते दिसू नये म्हणून मी पांघरून घेतलं परत. त्या पांघरुणात ती काय वर चालते का बसली कळलं नाही. लोकांना असं वाटत होतं की ते पांघरुणामध्ये ती माझ्या उरावर बसली आहे आणि मी अगदी मरतोय. आता काय मी करणार नाही, मी अमुक नाही तमुक नाही वगैरे. तो ड्रामा इतका रंगला की माझा मुलगा त्यातल्या त्यात जरा थोडा हायपर सेन्सिटिव्ह आहे. त्याने आईला अमेरिकेत फोन केला. तो म्हणाला आई बाबांचं वाट लावली आहे त्याने. बरं तरी नंतर प्रक्षेपण होतं, ते नंतर प्रेक्षेपण झालं तरी पण ते म्हणे वाट लावली आहे बाबा, अक्षरशः मरायला टेकल्यासारखे वाटत आहेत. ते म्हणे तुझे बाबा आहेत ना, ते ओळखतो ना, तो अमिताभ बच्चन आहे, तो जे काय करतोय ना ते सगळं खोटं आहे, तू कशाला घाबरतो. बाबा जर असं असेल ना तर उठून उभे राहतील आणि कानाखाली आवाज काढायला सुरुवात करतील, असा तो माणूस आहे. कलाकार जरी नसले तरी कलेचा संपूर्ण अभ्यास करून मी कलाकारच आहे, मी कलाकारच आहे. मी रस्त्याने चालतो तेव्हा लोक माझ्याकडे बघतायत की नाही याचा मला कॉन्शियसनेस असतो. मी गाडीत बसतो तेव्हा गाडीमध्ये माझ्याकडे बघतायत की नाही याचा कॉन्शियसनेस असतो. जेव्हा पब्लिकमध्ये मी जातो तेव्हा विदाऊट इन्फॉर्मेशन मी जात नाही. जो संयोजक असेल त्याला कळवलेलं असतं की मला बाहेर घ्यायला यायचं, माझ्या गाडीपर्यंत यायचं, आत घेऊन जाताना एका स्टाईलनीच न्यायचं, मला पहिल्या रांगेतच जागा पाहिजे. मी साधं नाटकसुद्धा पहिल्या रांगेतल्याशिवाय बघत नाही, मधलीच जागा पाहिजे मला. आणि माझ्या अटी खूप असतात. फोकस लोकांचा तुमच्यासमोर राहण्याकरता तुम्ही जर प्रयत्न केले नाही सतत तर तुम्ही ब्रँड होत नाही ना. ब्रँड होत नाही, खरी गोष्ट आहे. मी अनिल थत्ते हे नाव माहीत नसलेलं जर एखाद्या दुकानात गेलो ठाण्यात, म्हणजे आता पर्टिक्युलर मुंबईत पण बऱ्यापैकी, पण ठाण्यात विशेषतः
तर त्यांनी तर मला ओळखलं नाही दुकानदाराने. मी तर वस्तू खरेदी करत नाही. तुला लायकी नाही ठाण्यात काम करायची, मला ओळखत नाहीस ना तू, मग तू ठाण्यात कसा राहतोस? ठाण्यामध्येच म्हणजे आनंदी घे आणि मला ओळखलंच पाहिजे अशी माझी हे आणि ओळखतात 99.99, पण नाही ओळखलं तर मी जात नाही. आता तर मुंबईमध्ये पण बहुतेक सगळे ओळखतात वेगवेगळ्या काळ. कोणी गाडीमुळे ओळखतं, कोणी जाहिरातींमुळे ओळखतं, कोणी काय काय अशा बिग बॉसमुळे बरेच लोक ओळखतात. आता बिग बॉस नंतर उषा नाडकर्णी आणि आपलं भेट झाली होती. उषा नाडकर्णी हे मुळामध्ये तिचं अख्खं जीवन आहे ना ते इतकं गलिच्छ आहे आणि इतकं व्यभिचारी आणि अशी ती बाई आहे, करस्ताळी, आक्रमक वगैरे वगैरे अशी. आणि ती तशी सणकेलच आहे. त्या स्टेजवरच्या सगळ्या मुली होत्या ना त्या पण सांगायच्या की स्टेजवर इतकी छळते ना, सिरियलमध्ये आम्ही कामं करतो तिच्यावर फार छळते, प्रोड्युसरला छळते. पण ते काय या कर्कशच्या ललिता पवार मेल्यावर हीच एक जिवंत राहिली ना दुसरी, की जी ललिता पवार पूर्वी होती, ती काना डोळेवाली नव्हती का, ते फेमस होते सगळ्यातकडे, राज कपूरच्या पासून सगळीकडे पिक्चर असायला. त्यामुळे तिला तर चान्स आताही परत काल बघितलंय का याच्यामध्ये होती ती सिरियलमध्ये, अशी टॉप स्टार आहे ती. पण ठीक आहे, तिचा स्वभाव तिच्यापाशी. बिग बॉस नंतर जर एखादा तसाच एक चांगला शो निघाला तर तुम्हाला सहभागी व्हायला आवडेल? काय होईल ना, कुठली गोष्ट तुम्ही रिपीट केली ना की मजा जाते. आता मला बिग बॉसचा माझा एक फॉर्म्युला लोकांनी पाहिला आहे. मी जरा जरी त्याच फॉर्म्युलामध्ये परत गेलो तर माझी लोकप्रियता लगेच खाली. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की नाटक एकदा केलं ना, ते जशी गोष्ट आहे ना की एक माणूस होता तो हुबेहूब नकला करायचा. तर त्या नकला करायचा म्हणजे तो विंचू चावण्याची नकल त्याची पॉप्युलर होता. काय 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 विंचू चावला वगैरे. एकदा त्याला खरा विंचू चावला म्हणून तो खरंच ओरडायला लागला. तर लोक म्हणाला अगदी हुबेहूब हुबेहूब. दमा मिराजदारांची कथा आहे की काय हुबेहूब आहे. शेवटी त्यांनी म्हटलं अहो मला खरंच विंचू चावलाय. अरे बापरे काय हुबेहूब. तसं तुम्ही जर तेच करत गेला, त्याच गिमिक्स वापरायच्या नाही. तुम्हाला रोज नवं गिमिक वापरून जगता आलं पाहिजे तर तुम्ही लोकप्रिय राहता. नाही तर लोकप्रियतेला ओहोटी लागायला वेळ लागत नाही. त्याच नटाचा पुढला पिक्चर पडतो याचं कारण तो आधीच्या पिक्चरमधला सक्सेस फॉर्म्युला कॉपी करायला जातो. तुमचं यशाचं रहस्य हे असतं की रोज नवा फॉर्म्युला तुम्हाला सुचला पाहिजे. काल मी जे बोललो तेच जर मी आज बोललो तर नाही चालणार, तोच वागलो नाही चालणार. रोज नवं नाटक पाहिजे. ठाणे म्हटलं की धर्मवीर आनंद दिघेचं नाव आलंच आणि आनंद दिघे नाव आल्याबरोबरच तुमचं नाव येतं, अनिल थत्ते. ती मैत्री आणि त्या आठवणी काय सांगा? कसं आहे की आनंद दिघेला धर्मवीर हे नाव, माझा तो मित्र होता. आणि नुसतं मित्र नव्हता, तर कसं आहे की माझं एक वेगळं नातं असतं. माझा मित्र हा माझा क्लायंट पण असतो आणि क्लायंट हा माझा मित्र पण असतो. पहिल्यांदा मी त्याला भेटलो तेव्हा त्याने मला सांगितलं मला फक्त शिवसैनिक राहायचं आहे, मला काय व्हायचं नाही आयुष्यात. तर मी त्याला सांगितलं की तू रोज उठून त्या कमिशनरकडे जातोस, रोज उठून म्युन्सिपल कमिशनरकडे जातोस, रोज उठून कलेक्टरकडे जातो का, आता लोकांची कामं घेऊन. तू जर मला सांगितलंस की तुम्ही माझी जबाबदारी घ्या, सुपारी हा शब्द मी वापरला पण जबाबदारी घ्या, तर मी म्हटलं मी तुझा असा ब्रँड बनवीन एक 6 महिने वर्षभरामध्ये की कलेक्टर तुझ्याकडे येईल, कमिशनर तुझ्याकडे येईल, हे लक्षात ठेव. पण असं होतं का? म्हटलं होणार. आणि मी तुला म्हटलं आज गॅरंटी देतो, मी सांगतो त्या पद्धतीने जर तू गेलास तर एक दिवस इंग्रजी मासिकांमध्ये कव्हर स्टोरी येईल, आफ्टर बाळासाहेब हू आनंद दिघे, हे पण गॅरंटी देतो. म्हटलं मला माझ्यावर विश्वास आहे कारण मी मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये क्रांती केलेली. मी म्हटलं मी हे सगळं करीन. तर तो म्हणाला कसं काय करायचं? मी म्हटलं काही नाही, कसं आहे की अनिल थत्तेचा एक दोष आहे, ऊपर से कॉइन तो नीचे से हलो नाही तो अनिल थत्ते से मत बोलो. पूर्वी कॉइनचे बॉक्स होते ना, तसं अनिल थत्तेशी पैसे नाही टाकलेत तुम्ही तर त्या तोंडून आवाजच येत नाही. आणि काय यावा काय यावं, मी का फुकट काम करा, मी काय ओझ्याचं गाढव आहे का? मी अरबी घोडा आहे रेस जिंकणारा. आम्ही रात्री जेवायला बसायचो तिथे, त्याच्याच याच्यासमोर एक मित्र होते माझे दातार म्हणून, त्यांच्याकडे तर जेवायला बसलो होतो. आनंद म्हणाला अनिलजी आज माझा शेवटचा दिवस तुमच्याबरोबर जेवायचा, आता मला वाटतं 6 महिने वर्ष तरी मी जाणार आतमध्ये. काय झालं? तो मेला ना खोपकर म्हणे संध्याकाळी. आपल्या पोरांनी कुठे ऐकलंच नाही. अरे बापरे. त्याला नुसतं हातपाय थोडा सांगितलं तर त्याने मारूनच टाकला त्याला. मग म्हटलं आता काय मला उचलणार. म्हणजे एक काम कर, तू आज जाशील ना त्यावेळेस खुनी म्हणून जाशील, पण अनिल थत्ते आहे मी आणि तू माझा क्लायंट्स पण आहे, मित्र पण आहे जीवाभावाचा, मी तुला धर्मवीर म्हणून बाहेर काढेन. म्हणजे कसं काय? म्हटलं आता तू आत गेलास ना की मी एक पुस्तक लिहीन तुझ्यावर आणि त्याचे 5-1 लाख कॉपी म्हटलं मी काढीन परवापर्यंत आणि त्या महाराष्ट्रभर जातील असं बघेन. आणि त्या वातावरणामध्ये त्या हवेमध्ये ते पुस्तक 5 लाख म्हणजे काहीच नाही, जास्त जाणार. आणि दातार हे प्रिंटरच होते. त्यांना मी म्हटलं आत्ता मी 1-1 पान लिहितो, तुम्ही कंपोज करायला लागेल. त्याप्रमाणे त्याला पोलिसांनी उचलून नेलं. तेव्हापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मी पुस्तक 32 पानाचं पुरं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता मार्केटमध्ये 1 लाख कॉपी केली
आणि सगळीकडे धर्मवीर 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 असं इतकं झालं की लोक पोथी म्हणून घरात पूजा करायला लागले त्या पोथीची, त्या धर्मवीर पुस्तकाची. आजही शिवसैनिकांच्या घरामध्ये ती पोथीसारखं असतं, त्याची पूजा करतात. आणि 5 लाख कॉपी गेली. आणि जजनी ज्या वेळेला जजमेंट दिलं त्यानंतर त्यागी जो होता तो रिटायर झाला होता त्यावेळेला. तर तो मला DY पाटील माझे मित्र आहेत, तर त्यांच्याकडे मी गप्पा मारत बसलो असताना त्यागी आले, त्यांचेही मित्र आहेत. ते म्हणाले, अनिल सिर्फ आपकी वजह से आनंद ये छूटा, नहीं तो हमने इतना बंदोबस्त करके रखा था ना, उसको हम 7 साल तो कम से कम भेजते थे. बोले क्या हो गया? तो तुमने उसको महात्मा बना दिया, वो धर्मवीर क्या बना दिया. अरे जज मेरे को बोलता है इसको मैं अगर पनिशमेंट देता हूँ तो मेरे ऊपर आ जाएगा सर. मैंने इसको पनिशमेंट दिली नाही, त्याला निर्दोष सोडला. आणखीन काय करायचं. आणि परत धर्मवीर म्हणून इतका एस्टॅब्लिश झाला की आनंदी म्हटल्यावर धर्मवीरच म्हणतात लोक, नुसतं म्हणत नाही. पण असे अनेक कर्मवीर धर्मवीर असे आपण आयुष्यामध्ये निर्माण केले ना वेळोवेळी. सगळ्यांची नावं माहिती आहे. हे आता कसं माहिती आहे, प्रत्येक शिवसैनिकाला माहिती आहे की धर्मवीर अनिल थत्तेने दिलं. त्यामुळे त्याच्यामध्ये काही विशेष नाही. आता याने या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे ते मला माहिती नाही. अनिल थत्तेने धर्मवीर नाव दिलं म्हणतात की नाही म्हणतात मला माहिती नाही. पण त्यांनी जर असं म्हटलं नाही की अनिल थत्तेने याला धर्मवीर केला असं म्हटलं नाही तर मग मी माझा जाहीर निषेध करणार त्याचा, किंवा मीच केलंय आणि तुम्ही माझं नाव नाही घेत. असं देखील त्याच्यामध्ये पात्रच आहे, तुमचं देखील त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे. त्याचं आयुष्य घडवलं. इलस्ट्रेटेड वीकली मी त्याला सांगितलं होतं ना, तुझं मासिकाला हेडलाईन येईल खुशवंत सिंग अध्यक्ष हे असताना संपादक असताना आफ्टर बाळासाहेब हू आनंदी गे अशी इलस्ट्रेटेड विकलीला कव्हर स्टोरी आली होती. त्यावेळेला 3.5 लाख खपायचं ते. आणि बाळासाहेबांनी त्याच्यावर संजय राऊतला लोकप्रभेमध्ये मुलाखत दिली, छापील आहे, अवेलेबल आहे डॉक्युमेंट. संजय पण सांगेल तुम्हाला. त्यांनी असं सांगितलं की आमचा आनंदगी हा साधा शिवसैनिक होता, अनिल थत्तेने त्याच्या डोक्यात एवढा गॅस भरला की तो आता बाळासाहेब होण्याची स्वप्न बघतो, अशी मुलाखत दिली. म्हणजे त्यांचेही एकदम हे झालं, जिव्हारी लागलं ते की अरे याला कुठलं कुठे नेऊन ठेवला त्याने. आणि ते सगळ्यांना सांगायचे की आमचा आनंद चांगला होता, त्या अनिल थत्तेने गॅस भरला त्या डोक्यात. त्यामुळे जेव्हा दिघे साहेब सुटून आले त्यानंतर तुम्हाला भेटलं, त्यांचं बोलणं आणि तुमचं वागणं कसं होतं? आम्ही दोस्तच होतो. मिठी मारली. हां, मला म्हणाल तुमच्यामुळे सुटलो मी. म्हटलं तुझं दैव बलवत्तर होतं, सगळंच काही आपल्या हातात नसतं, दैवाची साथ पाहिजे ना, ती पण तुला होती. नाही म्हणाले तिथे मला म्हणे अक्षरशः VIP म्हणजे जेलरपेक्षा मी सुखात होतो. मला एअर कंडिशन याच्यातच कायम ठेवलं होतं त्याने. जेलरनी स्वतःची रूम एअर कंडिशन मला दिली होती. मी जे काय 1.5-2 वर्ष 1.25 वर्ष राहिला तो जेलरच्या घरात झोपायचा. तू कधी नाशिकच्या जेलमध्ये झोप? कधीच. अजून काही किस्से तुमच्या मैत्रीचे दिघे साहेब? आमच्या दोघांच्या माझं त्याचं एकदा भांडण झालं तर माझा स्वभाव असं की भांडण झालं की मी संबंध तात्पुरते तोडून टाकतो. तसं मी त्याला म्हटलं यापुढे माझ्याशी बोलायचं नाही. म्हटलं तुम्हाला ठीक आहे आपण नाही बोलायचं. पण तो माझ्या बायकोला बहीण मानत होता आणि प्रत्येक भाऊबीजेला तो तिला काहीतरी घेऊन यायचा, गिफ्ट म्हणा हे म्हणा, आणि ओळख घ्यायला यायचा. रात्री 2 वाजता यायचा. तर मला दातार म्हणाले की आनंद विचारत होता की परवा भाऊबीज आहे आणि मी येणार माझ्या बहिणीला ओळायला, तर तू अनिलजींना सांग तुम्ही बाहेर थांबा. म्हटलं मी गेला माझ्या घरातून बाहेर जाईन, मी थांबतो, माझ्यासमोर ओवाळू दे ना. म्हटलं काय बिघडलं. मग तो आला, रात्री ओवाळलं वगैरे. आणि नंतर माझ्या बायकोला म्हणाला जरा आपल्या नवऱ्याला समजावून सांगत जा, काय उठसूट ज्याच्याशी भांडण करत असतो वगैरे. ती म्हणाली तुम्हीच सांगा, तुम्हीच जास्त चांगले मित्र आहात. माझ्याकडे बघितलं, भेटूया आपण झालं. मग 8-10 दिवसांनी आमचं मिटलं सगळं. ज्यावेळी गगनभेदी हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकीय लोकांबद्दल बोलत असतो, कधी कोणाचा फोन वगैरे आला की साहेब मला भेटायचं आहे असं काही? नाही, असा फोन येत नाही मला की असं भेटायचं म्हणजे काहीतरी पॅचअप करूया किंवा बार्गेन करूया. पण मी ब्लॅकमेल करत नाही. मी आयदर तुटून पडलो तर तुटून पडतो. जो मित्र तो मित्र, शत्रू तो शत्रू. शत्रूशी पॅचअप नाही करायचं. आणि पत्रकाराला शत्रू पाहिजेत. सगळेच मित्र झाले तर मग तो गांडूळ होतो, मग शेष राहत नाही. शेष राहायचं असेल तर शत्रू पाहिजे. तुम्हाला फुतकारता आलं पाहिजे, डसता आलं पाहिजे, आणि डसण्यासाठी लोक पाहिजे. त्यामुळे असं मला काही कुठे फोन, आणि मुगळामध्ये त्यांना असं वाटतं ते पण मी रेकॉर्ड करून जाहीर करेन याने मला फोन केला म्हणून. असं नाही येत कोणाचे फोनमध्ये. भविष्यात जर तुमच्यावरती चित्रपट निघाला तर कुठल्या कलाकाराने काम करावं असं? ठीक आहे, मीच करणार. अच्छा, हे एवढं दुसऱ्या करायला कशाला क्रेडिट? मीच माझं करणार. अच्छा, माझ्यावरचं चित्रपट मीच काम करणार, दुसरं कुठे नाही करणार. वर लिहिणार टीप खाली की मी लहानपणापासून मोठेपणापर्यंत असा दिसत नव्हतो, परंतु माझ्या लहानपणचाही अनिल थत्ते मी जो आहे आता तोच दिसणार तुम्हाला. त्याच्यामध्ये पण देखील असं संपूर्ण जे गेटअप बालपणापासून ते गेटअप जे आहे संपूर्ण लोकांना पाहायला बदलत आहे ना. मी बदलत. त्याला काय लागतंय, हे जे रंग आहेत ना मनाला येईल तेव्हा काढता येतात, लावता येतात.
पूर्वी तर मी 8-10 रंग लावायचो, आता किती 4-5 असतील. जे टिकले वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये लावताय. नुसत्या टिकले नसतात, मी डिझाईन, मी चांगला Design वगैरे चित्रकार पण पण आहे, खूप मी छान डिझाईन पण बनवतो. करतो. ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे एकदम? रसायने कसं आहे की आता समजा हा बोर्ड आहे, आता बघ वरपासून खालपर्यंत हो, बोर्ड आहे. हो आता याच्यामध्ये मी कुठे पांढरी जागा ठेवली आहे का? थोडी तरी, सगळं भरलंय बरं. वरपासून. हो आपला प्रत्येक अवयव जाहिरातीसाठी वापरला पाहिजे, जो दिसतो लोकांना तो तरी वापरा. तर मग माझं कपाळ दिसतं, कपाळ नुसतं भुंड घेऊन फिरायचं, याला काय अर्थ आहे? वाया जातं ना. वाया जातं. मग त्या कपाळावर नुसती एक एवढी टिकली ठेवली तरी लोक एकमेकाशी बोलताना पण असं म्हणतात, तो भेटला होता, आणि असं करतात. म्हणजे अनिल तत्ते भेटला होता, लोकांनाही समजतं की अनिल तत्ते भेटला होता, कारण असं कोणाच्याकडे डिझाईन नसतंच कपाळावर, त्यामुळे भेटला होता. म्हणजे आपली ब्रँडिंग तुम्ही स्वतः. मला ब्रँड करण्याकरता माझी गाडी, माझे कपडे, माझे दागिने, मला आता इमिटेशन ज्वेलरीचा मालकच माझा मित्र आहे, आणि त्याच्या दुकानातले एकूण एक दागिना माझ्या बापाचा आहे. मला जे मी दुकानात गेलो, मला आवडलं, हे दे रे, हे दे रे, दे रे, असं करून घेतो आणि वापरतो. सर काय रॅपिड फायर प्रश्न आहेत. ठाण्यातील शाळा की मुंबईतील कॉलेज? मुंबईतील कॉलेज. का? पोरी होते. अच्छा. धर्मवीर आनंदके की बाळासाहेब ठाकरे? बाळासाहेब ठाकरे, कारण 7.5 वर्ष मी त्यांचा संपादक होतो. वा. मार्मिकचा मी कार्यकारी संपादक होतो 7.5 वर्ष. त्यांच्यासोबत त्यांचे अग्रलेख मीच लिहायचो. अच्छा, त्यांच्यासोबत काय अनुभव? वेगळा व्हिडिओ. ओके. पत्रकार की ॲस्ट्रॉलॉजर? पत्रकार. ओके. तिला ॲस्ट्रॉलॉजर बाबत लोकांचा गैरसमज की मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. मी ॲस्ट्रॉलॉजरचा ॲडवायझर आहे. ओके. ॲस्ट्रॉलॉजी करणारे 100 लोक मणिबाईकडे होते. त्या लोकांनी बिझनेस कसा करायचा ॲस्ट्रॉलॉजीवर हे मी त्यांना शिकवायचो. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की मीच ॲस्ट्रॉलॉजर. बरोबर. मला ॲस्ट्रॉलॉजीचं झिरो कळतं, त्यांना कळतं, त्यांना मी ते विकायचं कसं शिकवतो. त्यामुळे महागुरू ते लोकांना वाटतं मला ॲस्ट्रॉलॉजी कळते, मला झिरो कळते. ओके. त्यामुळे प्रश्नच नाही. बिग बॉस की गगनबेदी? गगनबेदी. बिग बॉस काय असं काय म्हणतात, चटावरचं श्राद्ध आहे ते एका दिवसाचं. हे जेवणाचं मिशन आहे माझ्या. गगनबेदी. सगळ्या प्रश्नाचे रोखठोक गप्पा सर आपण आमच्यासोबत केलेले आहात, आणि खरं मी आनंद वाटला की आज तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, आणि प्रेक्षकांना देखील तेवढाच आनंद झाला असावा. तर वेळ झाली इथेच थांबण्याची, परंतु त्याआधी आपल्या VIP छोटासा सर सत्कार आहे आमच्या टीमकडून. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्यात. तर मंडळी, तुर्तास थांबतो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.